चला तर मंडळी, आज मी तुम्हाला संगमनेरमधली आमची काही ठराविक कापड दुकान दाखवते. आमचं संगमनेर कपड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि इथे खूप मोठी संगमनेरमध्ये कपड्यांची बाजारपेठ आहे. तर आज आम्ही शेजारणीचा वाढदिवस होता आणि मग म्हटलं चला तिला काहीतरी घेऊया नाही का. तर मग पहिले गेलो हरिश्चंद्र टेक्स्टाईल मिलमध्ये. तिथं रिटेल आणि होलसेल दोन्ही भावामध्ये भरपूर साड्या, भरपूर ड्रेस. आणि इथं एक वैशिष्ट्य असतं, प्रत्येक दुकानात तुम्हाला प्रत्येक गोष्ट कपड्यातली जे हवे ते मिळणार. तर तिथे गेलो, मग भरपूर दाखवले ड्रेस, पण शेजारणीला काही पसंत पडला नाही. मग तिथे बघा, मग नंतर वरती गेलो, म्हटलं चला साडी बघू. साडी बघायला गेलो जिन्यानं वरती. तर बघा तिथं अशा मस्त नटून थटून नाही का त्या साड्यांचे पुतळे उभे होते. बघा आता बघा का ते दिसतील तुम्हाला. हे बघा किती छान छान साड्या घातलेले. हे त्या बाहुल्या त्यांनी अशा मस्त नटून ठेवल्या होत्या. काही ना केस होते, काही ना नव्हते. हे बिनडोळ्याचे, नाकाचे, कानाचे हे बाहुल्या मला पाहून भारी वाटतं. आणि हे बघा हे केवढं मोठं दालन आणि मस्त स्वच्छ तिथं गाद्या वगैरे, बैठक व्यवस्था इतकी छान. दुपारची वेळ असल्यामुळे कस्टमर कमी होते आणि पण व्हरायटी पण खूप. मग त्या ताई बोलल्या की कशी साडी पाहिजे, चला दुसऱ्या दालनात. मग त्यांनी दुसऱ्या दालनात नेलं. मग मी म्हटलं असे रेंजपासून अशी दाखवा. मग हिला घ्यायची होती चंद्रकोर पैठणी. तर मग बऱ्याच चंद्रकोर पैठणीचे प्रकार त्यांनी दाखवले, पण तिला काही पसंत पडे नाही, काही साडी मनात भरे ना. मग काय करावं आता म्हटलं. मग तिला म्हटलं बरं चल असू दे. मग आलो बाहेर. मग चला म्हटलं आता दुसऱ्या दुकानात. आलो दुसऱ्या दुकानामध्ये, कारण इथं दुकानांना कमी नाही. तिथं बघा भरपूर माल खाचाकच भरलेला. या बाहुल्या मस्त ड्रेस घालून उभ्या केलेल्या. आणि काही आपले जुने कायमचा थोडासा सेल पण लागलेला असतो तिथं, कमी किमतीमध्ये पण असतात. आणि इथं पण इथे बघा हे वाक्य बघा, फॅशन की दुनिया में गॅरंटी की कोई हमी नाही होती. ही नवरीबाई नटून इथं बसलेली नवरदेवाची वाट पाहत. मग तिथं गेलो. मग तिथं परत ड्रेस बघायला लागलो. हा बघू, तो बघू, तो बघू, असं करत करत. आणि मग तिथं पण या खूप बाहुल्या वगैरे होत्या बघा अशा बसलेल्या. मग एक ड्रेस थोडासा बरा वाटला. मग तो ट्राय केले, 2-4 ड्रेस ट्राय केले. मग त्याच्यात हा ड्रेस पसंत पडला. मग कुर्ती लगेच घेतली. मग पुढं आली, नवरदेव सजलेला. मग निघालो दुकानाच्या बाहेर. तिथं त्या दुकानाच्या बाहेर या बाहुल्या सजलेल्या. आणि मग म्हटलं चला आता केक घ्यायचा होता. मग गेलो केकच्या दुकानामध्ये. तेव्हा एकदम मस्त केक शॉप आहे आणि एकदम ताजे आणि मस्त केक बनवलेले असतात आणि स्वच्छताही खूप राखलेली असते. तर इथले केक आम्ही नेहमीच घेत असतो, खात असतो. मग केक घेतला मस्त. त्या भाऊनी वगैरे छान मस्त नाव वगैरे टाकून दिलं. पण तिथे एक गंमत होती बघा, हे असे नावांचे हे होते नाही का. तर मला ते खूप छान वाटले की काय काय वेगवेगळे टॅग दिलेले नावं. मग आम्ही तो केक वगैरे घेतला पार्सल करून. मग तिला म्हटलं आता चल काय फुगे बिगे घ्यायचे का, ती म्हणली काही पण काय. मग त्यांनी तो छान पॅक केला. मग मी केक घेऊन बाहेर आले. तिला म्हटलं कर गाडी चालू तोपर्यंत. मग बसलो गाडीवर. तिला म्हटलं बाई चला आता माझा पण थोडासा व्हिडिओ आहे नाही का. आलो घरी आलो. तिच्या मुलीने छान स्वयंपाक केलेला होता. पनीर भाजी केलेली होती, शेवभाजी केलेली होती, परत राईस होता. मग आम्ही जेवणं केले. मग जेवणानंतर केक कापायचा. तर मैत्रिणी म्हणाला माझे फोटो नाही काढायचा. ते बघा, नाही तर माझ्याकडे सुरीच आहे. ती लाकडी सुरी घेऊन मला दम देत होती. आणि मग तरी गुपचूप थोडंसं काहीतरी नकळत तिला नाही आवडत फोटो वगैरे काढायला. ती म्हणली माझा नाही घ्यायचा. मस्त केक कटिंग वगैरे झालं. तिला शुभेच्छा देऊन झाल्या. मग केक खाल्ला. आणि केक कापून झाल्यावर ती उदबत्ती पेटून झाल्यावर ते हे झाल्यावर मग तिच्या मुलानं ते उडवलं. आणि बघा नंतर मला केक खायला दिला मस्त.